हत्येचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला आहे। महादेव मुंडे यांचा गळा कापला गेला, तोंड, मान आणि हातावर एकूण 16 वार करण्यात आले। पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून अंगावर काटा आणणारी माहिती समोर आली आहे। अति रक्तस्राव झाल्यामुळे धक्क्यामध्ये जाऊन महादेव मुंडेंचा मृत्यू झालाय। महादेव मुंडेंच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये काय? महादेव मुंडेंचा गळा कापला, तोंड, मान आणि हातांवर तब्बल 16 वार। गळ्यावर 20 सेंटीमीटर पर्यंत लांब, 8 सेंटीमीटर रुंद आणि 3 सेंटीमीटर खोल असा हा वार होता। मानेवर उजव्या बाजूने 4 वार। प्रतिकार करताना त्यांच्या हातालाही जखमा झाल्या। महादेव मुंडे यांच्या गळ्यावर समोरून वार केल्याने श्वसन नलिका कापली गेली आणि रक्तवाहिन्याही तुटल्या। अतिरक्तस्राव झाल्याने शॉकमध्ये जाऊन महादेव मुंडे यांचा मृत्यू झाल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलंय। पोलिसांनी पंचनामा केला असता त्यात अंगावर जखमा झाल्याने मृत्यू झाल्याचं नमूद करण्यात आलं। महादेव मुंडेंच्या शरीरावर कुठे किती वार? महादेव मुंडेंच्या मानेवर उजव्या बाजूला 4 वार होते। तोंडापासून गालापर्यंत 1, उजव्या हातावर 3, डाव्या हातावर 3, गळ्यावर 3 वार, तोंडावर 1 आणि नाकावर 1 वार करण्यात आला होता।